सेनगाव शहरातील मयत जगदीश गुलाबचंद तिवारी यांच्या NA लेआउट LND BD 788 दिनांक 29/11/1984 नुसार मिळालेल्या प्लॉटिंगमधील प्लॉट खरेदी दराचे नोंद घेऊन सातबारा देण्याबाबत आंदोलनकर्ते दीपक संभाजी गाडवे आणि इतर सर्व प्लॉट धारक यांचे दिनांक 7 मार्च रोजी उपोषण सुरू करण्यात आलं असून उपोषण जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांच्या वतीनं देण्यात आला आहे। संतोष दामोदर भगत यांनी घेतलेला आहे। 20 वर्षापासून त्याची बांधकाम झालेले आहे, पण त्याची सातबारा नाही। त्यांना इकायची गरज आहे, सातबारा देईन तर आम्ही अतिशय सातबारासाठी आंदोलन ठेवलेले आहे। आंदोलन आम्ही सातबारा घेतल्याशिवाय इथून उठणार नाही। जगदीश तिवारी यांचे प्लॉट घेतलेला आहे आम्ही, आणि आम्हाला तो प्लॉट विकणं जरुरी आहे। आणि आमच्या मालकाचं नेहमी दुखत राहते, किडण्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं प्लॉट विकणं जरुरी आहे। तर सातबारा नोंद घेतल्याशिवाय प्लॉट विकल्या जाईना, तर सातबारा मिळणं बाबत आम्हाला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे। सातबारा मिळली पाहिजे, आणि सातबारा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही। मी गणेशराव तुकारामजी जारे व आंदोलनकर्ते दीपक संभाजी गाडवे तहसील कार्यालयासमोर दिनांक 7 मार्च वार शुक्रवारपासून धरणे आंदोलन करीत आहोत। धरणे आंदोलन करण्याचे कारण मयत जगदीश गुलाबचंद तिवारी यांची प्लॉटिंग LND BD 788 दिनांक 29/11/1984 हिंगोली तहसीलद्वारा मंजूर झालेल्या प्लॉटिंगपैकी त्या प्लॉटिंगमध्ये 18 प्लॉट पडलेले आहेत, आणि ओपन प्लेस 5400 स्क्वेअर फूट आणि 30 फुटाचा रोड। आमची अशी विनंती आहे की खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत। खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी गुंठेवारी नियमित करावे लागते, सातबारात नाव लागतंय, भूमी अभिलेखचा नकाशा लागते, असे अनेक कागदपत्र लागत आहेत। लताबाई प्रधान यांच्या मिस्टरचे दोन्ही किडन्या फेल झालेले आहेत, त्यांना दवाखान्याचे काम असल्यामुळे त्यांना प्लॉट विक्री करायचे आहे। तसेच गीताबाई गाडवे, शोभाबाई शिंदे यांना बांधकाम करायचे आहे। अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे आम्ही तहसीलदार वारंवार विनंती केली, SDM कलेक्टर तहसीलदार यांना अनेक वेळा अर्ज दिलेले आहेत। त्या अर्जानुसार बरेच वेळा पत्रव्यवहार झालेले आहेत, आणि माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे 4/10/2000, पण कोणतीही कारवाई झाली नाही। ही कारवाई का होत नाही ही निकट लक्षात घ्यावं। जनतेचे हाल होत आहेत, हाल होऊ नये म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना सातबारा द्यावी, त्यांची नोंदी घ्याव्या। 2 हेक्टर 32 आर मधून 80 आर वर्ग करावी। 2 हेक्टर 32 आर मधून 80 आर वर्ग केल्याशिवाय नवीन नोंदी होत नाहीत। काही सातबारात नोंदी केलेल्या आहेत त्या चुकीच्या झालेल्या आहेत, याही चौकशीत घ्याव्यात, आणि आमची सातबारा आम्हाला द्यावी, नसता आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी।